अवघ्या महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष वेधून घेणारा सत्ता संघर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। मुंबई ते दिल्ली सगळीकडे राजकीय डाव आणि प्रतिडाव रंगताना दिसतात। कधी विधिमंडळ, कधी न्यायालय, तर कधी निवडणूक आयोग। आज याच सत्ता संघर्षामध्ये महत्त्वाची घडामोड घडणार आहे, ती म्हणजे विधान भवनामध्ये। आणि आज दिवसभर पुढारी न्यूज वरती सातत्याने तुम्हाला सत्ता संघर्षाची प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही दाखवणार आहोत, जशी घडली आहे तशी। कोणता राजकीय नेता नेमकं काय बोलला आहे, कायदा नेमकं काय सांगतो, पात्रता अपात्रता आणि जे काही घडतंय या सगळ्या मागचं राजकारण नेमकं काय सुरू आहे, हे सगळं आपण उलगडणार आहोत पुढारी न्यूजवर। त्यामुळे आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबद्दल आज महानिकाल येणार आहे आणि सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे ती संध्याकाळी 4 वाजताची। कारण आज संध्याकाळी 4 वाजता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या निकालाचं वाचन करणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार की ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार, नेमकं पात्र आणि नेमकं अपात्र कोण होणार याचा निकाल आज येणार आहे। त्यामुळे राहुल नार्वेकर हे नेमका काय निकाल देणार, निकालाचं वाचन कसं होणार, या सगळ्याकडे संपूर्ण राज्याचं आणि त्यासोबतच देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। तर याच अपात्रतेच्या निकालाआधी मंत्री दीपक केसरकर हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी जात आहेत। दीपक केसरकर हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावरती दाखल झाल्याची आताची महत्त्वाची अपडेट समोर येते। तर निकालाआधीच्या राज ठाकरे आणि दीपक केसरकर यांची भेट होतीये, त्यामुळे अर्थातच चर्चांना आता उधाण आलेलं बघायला मिळत आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय आणि या सगळ्याविषयीचे आणखीचे अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, काय अधिकची माहिती आहे? एकीकडे 4 कधी वाजणार आहेत, काय नेमका निकाल येणार आहे याची उत्सुकता आहे, त्याच दरम्यान केसरकर आणि राज ठाकरे यांची भेट होतीये। यामिनी अवघ्या काही तासांवर अपात्रता प्रकरणाचा निकाल येऊन ठेपलाय। मात्र तत्पूर्वी महत्त्वाची अपडेट अशी की मंत्री दीपक केसरकर हे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर आले। प्राथमिकदृष्ट्या जे कारण सांगितलं जातंय ते असं की दादरच्या शिवाजी पार्कमध्ये या परिसरामध्ये माजी क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांचा पुतळा बसवायचा, त्या संदर्भात काही प्रक्रिया सुरू आहे। या कारणासाठी महापालिकेचे काही अधिकारी आणि दीपक केसरकर यांनी राज ठाकरेंची सध्या याची भेट सुरू आहे असं सांगितलं जातंय। मात्र असं असलं तरी दुसऱ्या बाजूला जी राजकीय सध्या स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे त्या अनुषंगानं सुद्धा या भेटीला महत्त्व प्राप्त झाले। कारण दुपारी निश्चित स्वरूपामध्ये आमदार अपात्रता प्रकरणातून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील, त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागल्याने या भेटीचं सुद्धा महत्त्व तितकंच अधिक गडदपणे अधोरेखित होत आहे। यामिनी अगदी ओम, आपण बघतोय की जरी ही भेट तुम्ही सांगताय त्या पद्धतीने होणार असली तरी सुद्धा या भेटीचं राजकीय महत्त्व नेमकं काय अधोरेखित केलं जात आहे? कारण आज जे 4 वाजता जो काही सत्ता संघर्षाचा निकाल येणार आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट किती महत्त्वाची असू शकते? अगदी बरोबर यामिनी, जो निकाल आज येणार आहे त्यामुळे कुठला गट पात्र अपात्र ठरतो हे इतकंच स्पष्ट होते का? तर नाही, त्याला अनेक प्रकारच्या गोष्टींची जोड आहे। काही दिवसांपूर्वी संजय गटाचे आमदार, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी असं म्हटलं होतं की भविष्यामध्ये आम्ही कदाचित मनसेसोबत युती करू शकतो, असं एक विधान त्यांनी केलं होतं। ते विधान राजकीय असेल किंवा नसेल हा भाग वेगळा, परंतु अशा प्रकारची विधानं जेव्हा होतात वारंवार 6 ते 7 वेळा मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट होते। शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा अधिकाधिक गडदपणे केल्या जातात। त्या पार्श्वभूमीवर आणि आजच्या निकालाच्या एकंदर पार्श्वभूमीवर हे जे टायमिंग आजच्या भेटीचं साधलं गेलंय, दीपक केसरकर आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं जे टायमिंग साधलं गेलंय, त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये या भेटीकडे राजकीय दृष्टीने सुद्धा पाहिलं जातं। याची राजकीय चर्चा सुद्धा तितकीच मोठ्या प्रमाणात होऊ शकते। अद्याप याबाबत फारसं विधान करणं योग्य राहणार नाही, भेटीच्या नंतर याबाबत स्पष्टता होईलच। त्यामुळे ही भेट कधी संपते आणि यानंतर काय सांगितलं जातं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यामिनी अगदी ओम, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी।
त्यामुळे आपण बघतोय शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा महानिकाल आपण पुढारी न्यूज वरती दाखवतो आहोत आणि हा महानिकाल आज संध्याकाळी 4 वाजता येणार आहे। संध्याकाळी 4 वाजता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या निकालाचं वाचन करतील, त्यामुळे उत्सुकता आहे। आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, काय अपडेट्स आहेत? या निकालाची उत्सुकता सगळ्यांना आहे, राज्यासह देशासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा हा निकाल असणार आहे आजचा। यामिनी, या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली होती 20 जून 2022ला आणि आता 2024 मध्ये आहोत आपण आणि या सगळ्या प्रकरणाचा निकाल आता येऊन ठेपलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये काय नक्की घडू शकतं, खरं जर पाहिलं तर 22 जून 2023 पासून एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांनी जी कृती केली होती ती पक्षविरोधी आहे का, याचा हा निकाल असणार आहे। त्यानंतर जुलै महिन्यामध्ये कारण 29 जूनच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, ती कृती अयोग्य होती का या संदर्भात जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली मे मध्ये जेव्हा निकाल आला, त्यांचं म्हणणं असं होतं की उद्धव ठाकरे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनी विधानसभेमध्ये विश्वासमताच्या ठरावाला सामोरे गेले नाही, अन्यथा त्यांनी बाकी राज्यामध्ये ज्या पद्धतीने केसेस होत्या त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा परत बोलावता आलं असतं, मात्र हे विधिमंडळाच्या याच्यामध्ये हस्तक्षेप ठरला असता म्हणून ते घेतलेलं नाही। आता विषय असा आहे की जेव्हा निकाल लागला त्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की विधानसभा अध्यक्षांना मूळ पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार आहे। दुसरीकडे असंही म्हटलं होतं की भरत गोगावले यांची नियुक्ती जी एकनाथ शिंदे यांनी केली होती ती अयोग्य होती। मात्र या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने एक अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेला आहे तो म्हणजे तुम्हाला मूळ पक्ष कोणता आहे हे ठरवायचं आहे, हीच खरी मेक करण्याची शक्यता आहे। कारण मूळ पक्ष सुरुवातीला जरी सर्वोच्च न्यायालय म्हणते की भरत गोगावले यांची नियुक्ती ही चुकीची होती, मात्र विधानसभा अध्यक्षांना हा देखील मोठा अधिकार देण्यात आलेला आहे की विधानसभा अध्यक्ष ठरवणार की शिवसेना पक्ष मूळ कोणता आहे। खरं तर आपल्याला समोर पाहता हे लक्षात येते की मूळ पक्ष तेव्हा शिंदेकडे नव्हता तर उद्धव ठाकरे यांच्याकडे होता। मात्र उद्धव ठाकरे यांची 2018ला झालेली जी नियुक्ती आहे ती इलेक्शन कमिशनने रद्दबातल ठरवली होती। आता तो सल्ला घेतलेला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा सल्ला घेतलेला आहे की त्यांची उद्धव ठाकरे यांची जर नियुक्ती झालेली जी होती ती संविधानिक दृष्ट्या योग्य नव्हती, तर तो मुद्दा धरून कुठेतरी राहुल नार्वेकर काही मूळ पक्ष कोणाचा या संदर्भात निर्णय घेताना पुन्हा एकदा विधिमंडळ पक्षाचं बहुमत हा मुद्दा गृहीत धरतायत का, हा देखील आजच्या या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाचा मुद्दा असणार आहे। आणि दोन्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे निकाल काही जरी लागला तर पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये येणार आहे। उद्या साधारण 10:30-11च्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण मेन्शन केलं जाणार आहे, हे निश्चित आहे। मात्र ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणावरती आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी, राजकीय विश्लेषकांनी, परत कायदे तज्ज्ञांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे यामिनी, त्यानुसार अनेकांचे अंदाज हे जे आहेत ते अंदाजच राहिलेले आहे। अनेक वेळा असं ठरलेलं आहे की वेगळ्या प्रकारचे निकाल तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की निकाल कोणाच्याही बाजूने लागला आणि कोणाच्याही विरोधात लागला की दोघांना सुद्धा मुभा आहे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी, मात्र सुप्रीम कोर्टामध्ये जर हे प्रकरण गेलं आता या निकालाच्या नंतर तर पुन्हा एकदा एक मोठी प्रक्रिया आणि खूप जास्त वेळ यामध्ये खर्च होऊ शकतो। खरं तर जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाची मुदत संपायला अवघे काही महिने बाकी आहे। म्हणजे शिंदे यांना जरी अपात्र ठरवलं तर त्यांना 6 महिने विधान परिषदेच्या वरती नियुक्त होणं किंवा निवडून येणं गरजेचं असणार आहे। तर या सगळ्या याच्यामध्ये जरी काही झालं तर शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जात नाही हे तितकंच खरं आहे। जरी शिंदे यांना पात्र ठरवलं तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस जी आहे ज्या वेगानं होणं गरजेचं आहे त्या वेगानं होणार नाही। आणि या सगळ्या याच्यामध्ये जर सगळ्यात महत्वाचं हे असणार आहे की ठाकरे गटासाठी त्यांच्या आमदारांना जर अपात्र ठरवलं गेलं तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा धक्का असणार आहे। फक्त विधिमंडळामध्ये आदित्य ठाकरे हेच त्यांचे आमदार म्हणून उपस्थित राहणार आहे, बाकी सगळे आमदार अपात्र ठरणार आहेत। त्यामुळं
राहुल नार्वेकर या दोन्ही गटातील कोणत्या आमदारांना अपात्र ठरवतात हे तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय विधिमंडळाच्या या निर्णयाच्या वरती काय हस्तक्षेप करतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण हे सगळं घडल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता आणि हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात टाकलं होतं. राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय योग्य की अयोग्य हे घटनेच्या चौकटीत पाहण्याचं काम आता सर्वोच्च न्यायालयाला करावं लागणार आहे. खरं तर विधिमंडळाच्या अधिकारामध्ये सर्वोच्च न्यायालय फारसं हस्तक्षेप करत नसतं. मात्र ह्या प्रकरणामध्ये वारंवार आपल्याला असं पाहायला मिळालं होतं की विधिमंडळाची ही सीमारेषा जी आहे सर्वोच्च न्यायालयाने ओलांडत राहुल नार्वेकर यांना वारंवार या प्रकरणावरती लवकरात लवकर निर्णय घ्या हे सांगण्यात आलं होतं. 22 जून 2022 पासूनचं हे प्रकरण होतं आणि आता 2024 उजाडलेला आहे. तर या प्रकरणावरती इतका वेळ विधानसभा अध्यक्षांना का लागला हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. वेळेबद्दल आपण म्हणतोय किंवा एकूणच न्यायालयाच्या कामकाजाबद्दल आपण जे म्हणतो आहोत किती वेळ लागेल यावरती खरं तर आता भाष्य करणं योग्य नाही होणार. कारण ती प्रक्रिया नेमकी काय आहे ती आपल्याला काही कळेल थोड्या दिवसामध्येच. मात्र आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे पक्षाचं नाव आणि चिन्हाचा. कारण निवडणूक आयोगाने आधी निकाल देताना पक्षाचं चिन्ह आणि नाव आधीच शिंदेच्या गटाला दिलेलं आहे. मग त्याचं काय होणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर शिंदे अपात्र ठरले तर घड्याळाची काटे उलटे फिरणार का? 17 फेब्रुवारी 2023ला निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला दिलेलं आहे. मात्र ज्या आधारे हे पक्ष आणि चिन्ह दिले त्याचा आधार होता विधिमंडळ पक्षातील त्यांचं असलेलं बहुमत. आता त्यांच्यासोबत त्यांनी सांगितलेले जे आमदार आहेत ते जर अपात्र ठरले तर त्यांनी जी मतं आमदारांना मिळालेली मतं ही गृहीत धरून शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे. यामिनी हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण शिंदे यांना पक्ष मिळताना असं सांगितलं होतं की फक्त पक्ष म्हणजे काय तर पक्ष म्हणून मान्यता देताना एखाद्या पक्षाला निवडणूक आयोग त्या पक्षाला त्या राज्यामध्ये मिळालेली मतं गृहीत धरत असतो तेव्हा त्या पक्षाला प्रादेशिक पक्षाची मान्यता मिळते. दुसरीकडे एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळते तेव्हा त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देताना त्या पक्षाला मिळालेली देशभरातील मतं गृहीत धरली जातात. त्याच पद्धतीने शिंदे यांच्यासोबत जे आमदार आहेत त्यांना लोकांनी मतं दिलेली आहेत. त्या मतांचा आदर करून निवडणूक आयोगाने हे पक्षच्या संदर्भातलं पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला दिलं होतं. 1968 सालीची जी केस आहे त्या सगळ्या केसचा आधार घेत आता पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण होतो जर शिंदेंना ज्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे त्या विधिमंडळामध्येच ते अपात्र ठरले तर पुन्हा एकदा घड्याळाची काठी उलटे फिरणार का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे आपण बघतोय अवघे 6 तास 49 मिनिटं आणि 45 सेकंद इतका अवधी उरलेला आहे आणि निकालाची प्रतीक्षा अर्थातच राज्यासह देशाला आहे. ज्या आमदारांवरती अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यांची सुद्धा धाकधूक काहीशी वाढलेली आहे. त्यामुळे आपण राज्यभरामधल्या ज्या ज्या आमदारांवरती पात्रतेची अपात्रतेची टांगती तलवार आहे त्या सगळ्या विषयीचा आढावा घेणार आहोत पुढारी न्यूजवर. आणि आपण सुरुवात करूयात ठाणे जिल्ह्यामधून. कारण ज्या ठाण्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात त्यांचं सुद्धा नाव या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान घेतलं जाणार आहे. त्यांचं नेमकं काय होणार मुख्यमंत्री पदाचं नेमकं काय होणार या सगळ्या विषयी सुद्धा निकाल येणं महत्त्वाचं आहे. ठाण्यामधली नेमकी काय परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत. ओमकार बाबळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. ओमकार काय नेमकी परिस्थिती आहे ठाण्यामधली? कारण ठाण्यामध्ये जर आपण बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आहेत त्यासोबतच जर आपण बघितलं तर बालाजी किणीकर हे सुद्धा आमदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा अपात्र होण्याची टांगती तलवार कायम आहे. काय नेमकं चित्र आहे? ठाण्याचं गणित समजून घेतलं पाहिजे कारण या बंडाला सुरुवात ठाण्यातल्या एका नेत्याने केली असं म्हणायला हरकत नाही. कारण एकनाथ शिंदे या सगळ्याचं नेतृत्व करत होते. मुद्दा असा आहे प्रताप सरनाईक असतील तिकडे बालाजी किणीकर असतील आणखी काही नेते कोकण आणि ठाणे म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात अगदी मुंबई असेल ठाणे पालघर किंवा खाली तळ कोकणापर्यंत या सगळ्या ठिकाणी पक्ष सगळ्यात शिवसेना जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ही सगळ्यात कमी फुटली. ती सगळ्यात जास्त फक्त ठाणे जिल्ह्यात फुटली कारण तो संपूर्ण जिल्हा हा याच्या आधी सुद्धा एकनाथ शिंदे सांभाळत होते. तिथल्या महानगरपालिकेपासून ते सगळ्या गोष्टी. आत्ताच्या बंडाला एक नैतिक अधिष्ठान देण्यात आलं ते आनंद दिघेंचं की आनंद दिघेंचा वारसा. मुळात वारसा हा शब्द गेल्या 1.5-2 वर्षात फार ऐकू आला असेल सगळ्यांना. कारण वारसा कोणाचा खरा तो ते वारसा सुद्धा एक आपण असं म्हणू की त्याला समांतर भाग झाले की बाळासाहेब आनंद दिघे एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अशा वारशाचे 2 स्प्लिट झाले या बंडानंतर.
मूळ मुद्दा असा आहे, एकनाथ शिंदेसोबत सगळ्यात जास्त नेते हे ठाणे जिल्ह्यातून गेले. एकीकडे संभाजीनगरचा असेल, त्यानंतर ठाणे जिल्हा असेल. सध्याच्या घडीला एक राजन विचारे उरलेले आहेत तिथले खासदार ठाण्याचे स्थानिक, आणि दुसरं म्हणजे त्यांच्या पत्नी ज्या नगरसेवक होत्या त्या. मधल्या काळात ठाण्यातले ऑलमोस्ट नगरसेवक सुद्धा शिंदेसोबत गेलेत. यातले प्रताप सरनाईक वरती खरं तर ईडीची बऱ्याच दिवसांपासून चौकशी चालू होती, जी आता कुठे मंदावली असं म्हणायला हरकत नाही. ते आणि त्यांचे सुपुत्र या दोघांच्याही चौकशा सुरू होत्या. आता प्रताप सरनाईक यांनी सुद्धा एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ती गोष्ट थोडीशी मागे पडली असं आताच्या घडलं दिसत आहे. पण ठाणे सेंट्रिक हे बंड होतं असं म्हणायला हरकत नाही, कारण या सगळ्याची सुरुवात एकनाथ शिंदेकडून झाली. आणि या जिल्ह्यातले जेवढे आता आमदार आहेत तेवढे बऱ्यापैकी आमदार हे सगळे एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत आहेत. अगदी धन्यवाद ओंकार. या ठाण्यामध्ये नेमकं काय होणार आहे सत्ता संघर्षाच्या बद्दल या सगळ्याची अपडेट दिलात यासाठी. आपण पुढे जाऊयात. मुंबई शहर मधली परिस्थिती काय आहे ते जाणून घेऊयात. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. इथला जर विचार केला तर यामिनी जाधव आहेत एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या, त्यासोबतच उद्धव ठाकरे यांचे अजय चौधरी सुद्धा इथून येतात. ओम, काय नेमकी इथली समीकरणं आहेत आणि इथल्या आमदारांची सुद्धा आता धाकधूक वाढलेली दिसते आहे? निश्चित स्वरूपामध्ये यामिनी मुंबई उपनगरापेक्षाही मुंबई शहर हा शिवसेनेचा अधिक मोठा बालेकिल्ला राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा महापालिकेचा आणि मुंबईच्या एकंदर राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा मुंबईतील आमदारांची आणि मुंबईतील लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरते. मात्र या बंडामध्ये जसं तू आत्ता म्हणालीस, यामिनी जाधव असतील किंवा इतर काही मंडळी असतील, या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंच्या ऐवजी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. महापालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष असतील यशवंत जाधव, माजी नगरसेवक असतील, विशेषत्वानं आदित्य ठाकरेंचा जो मतदारसंघ आहे वरळी, त्या वरळीतील काही पदाधिकारी असतील आणि इतर बऱ्याच प्रमाणातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख असतील किंवा माजी नगरसेवक, जवळपास 30 ते 40 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये प्रवेश देखील केलाय. सद्यस्थितीमध्ये तरी काही प्रमाणात एकनाथ शिंदेंची बाजू तशी उजवी आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण मुंबईतला जो कोर मतदार किंवा कोर पदाधिकारी जे आहेत ते अजूनही कुठेतरी ठाकरेंच्या बाजूने आहेत असं सध्याचं चित्र आहे. येत्या काळामध्ये सुद्धा या भागातील सगळे आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी हे आमच्या बाजूने येतील असं त्यांचं म्हणणं आहे. महापालिकेची समीकरणं जर पाहिली तर ती विधानसभे इतकीच महत्त्वाची आहेत. वडाळ्यामधनं शिवडी भागातले जे आमदार आहेत अजय चौधरी असतील, वरळीमधून स्वतः आदित्य ठाकरे असतील, असे काही अपवादात्मक नावं जर आपण पाहिली तर ती उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. मात्र यामिनी जाधव, उपनगरातील प्रकाश सुर्वे या सगळ्याच मंडळींनी आपला पाठिंबा जो आहे तो एकनाथ शिंदेंना दिलेला आहे. त्यामुळे मुंबईला सुद्धा बऱ्याच प्रमाणात या निकालाच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झालंय. दादरमधले जे आमदार आहेत सदा सरवणकर, जे वादाच्या भोवऱ्यात मध्यंतरीच्या काळात अडकले होते, ते देखील अपात्र आमदारांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचे ठरत आहेत. त्यामुळे या सगळ्या आमदारांच्या एकंदर निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं, कारण त्या निर्णयावर पुढली बरीचशी राजकीय समीकरणं ही अवलंबून असतील, विधानसभा, लोकसभा आणि महापालिकेची सुद्धा. यामिनी. अगदी ओम, जर आपण मुंबई शहरचा विचार केला तर यामध्ये ज्या यामिनी जाधव आहेत, म्हणजे एकूणच जे आमदार ठाकरेंकडून शिंदेंकडे गेले आहेत त्यापैकी काही आमदारांवरती भ्रष्टाचाराचे आरोपही झालेले होते. त्यापैकी यामिनी जाधव या सुद्धा एक आहेत. मात्र आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मुंबई उपनगरापेक्षा शहर मधली जी बंडखोरी आहे ती काहीशी तुलनेनं कमी दिसते आहे. निश्चित स्वरूपामध्ये मी जसं पूर्वी म्हणालो की मुंबई शहर हा जो मराठी पट्टा समजला जातो, दादर, शिवडी, सायन, वरळी हा जो मराठी पट्टा आहे तिथं शिवसेनेचं प्राबल्य हे उपनगरापेक्षा अधिक आहे. जो पहिला मुद्दा तू प्रकर्षाने मांडलास तो म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपांचा. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर जी तपास संस्थेच्या वतीनं कारवाई करण्यात आली होती, जी रेड त्यांच्या घरावर जो छापा तब्बल 3 दिवस चालला होता, त्यानंतर कुठेतरी यशवंत जाधव दुखावलेत. पर्यायाने यशवंत जाधव आणि यामिनी जाधव हे उद्धव ठाकरेंपासून दूर जातील असं म्हटलं जात होतं. आणि अखेरीस जेव्हा बंड झालं तेव्हा नंतरच्या काही टप्प्यांमध्ये यामिनी जाधव यांनी एकनाथ शिंदेंना आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र कुठेतरी जसं तू सांगितलंस, तुलनेनं उपनगरापेक्षा मुंबई शहरातली बंडखोरी ही काहीशी कमी आहे. सदा सरवणकर आणि यामिनी जाधव हे 2 प्रमुख आमदार आहेत. यांच्याशिवाय जी महत्त्वाची पदाधिकारी मंडळी आहेत ती अजूनही काही प्रमाणात
एकनाथ शिंदेंच्या सोबत येण्यापासून वंचित आहेत ती अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत असं दिसतंय. त्यामुळे मुंबईतला जो प्रभाव उद्धव ठाकरेंचा आहे तो ते तसाच कायम राखतात का, की येत्या काळामध्ये या उरल्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होतो का, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि त्याचं बरंचसं काही जे काही आहे तो निकाल जो आज येईल त्यावर या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत. यामिनी. अगदी धन्यवाद ओम या सगळ्या माहितीसाठी. तर पुढचा आढावा घेऊयात मुंबई उपनगरचा. मुंबई उपनगरमधले बहुतांश आमदार हे आपल्याला उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसत आहेत. मात्र प्रकाश सुर्वे जे आहेत मागाठाण्याचे ते सध्या आपल्याला शिंदे गटामध्ये दिसत आहेत. या सगळ्याचा आढावा घेऊयात. अजय माने आपल्या सोबत आहेत. प्रकाश सुर्वे, त्यानंतर रवींद्र वायकर, सुनील राऊत, सुनील प्रभू हे सगळ्या आमदारांवरती अपात्रतेची टांगती तलवार आहे. प्रकाश सुर्वे हे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, तर उरलेले 3 आपण जे बघतोय स्क्रीनवर ते आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत. त्यामुळे कोण पात्र ठरणार कोण अपात्र ठरणार याचा निकाल 4 वाजता येणार आहे. मात्र या आधी आपण राज्यभरामधली जी परिस्थिती आहे या सगळ्याचा आढावा घेतोय. विभागनिहाय मुंबई उपनगरमधले हे आमदार आपण जाणून घेतोय. आणि अजय माने आपले प्रतिनिधी सोबत आहेत. अजय, काय नेमकी परिस्थिती आहे इथली? कारण जर आपण विचार केला प्रकाश सुर्वे हे आपल्याला दिसत आहेत शिंदेच्या शिवसेनेसोबत, तर इतर जे आमदार आहेत म्हणजे त्यामध्ये रवींद्र वायकर, सुनील राऊत, सुनील प्रभू, रमेश कोरगावकर, प्रकाश पातरपेकर, संजय पोतनीस हे सगळे आमदार आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले दिसत आहेत. राजेशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात. मात्र आमदारांच्या पात्रतेवरती अपात्रतेच्या संदर्भात आज निर्णय येणार आहे. आणि राज्यभरामधली काय परिस्थिती आहे, राज्यभरामधल्या कोणकोणत्या विभागामध्ये कोणकोणते आमदार आहेत ते आपण जाणून घेतोय. तर शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात आज निकाल येणार आहे. सत्ता संघर्षामध्ये नेमकं काय घडणार हा निकाल येणार आहे 4 वाजता आणि याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपण बघतोय कोणत्या गटाकडे कोणकोणते आमदार आहेत आणि कोण पात्र ठरलं तर पुढचा गट नेमकं काय करणार या सगळ्या विषयींच्या शक्यता आता सध्या पडताळून बघितल्या जात आहेत. अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत. अजय, काय अधिकची माहिती आहे? मुंबई उपनगरमधलं चित्र नेमकं कसं आहे? यामिनी, आपण जर उपनगरातून म्हणजे एक पश्चिम साईडचा भाग आणि एक पूर्वेचा भाग म्हणजेच प्रकाश सुर्वेंचा एक मतदारसंघ जर पाहिला तो फक्त शिंदेच्या शिवसेनेसोबत आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव बंड काही म्हणू शकतो ते तो जो केला तेव्हा प्रकाश सुर्वे हे जे आहेत ते पहिल्या 16 मध्ये त्यांच्या सोबत जे आहेत ते सुरतचा प्रवास करायला, मग सुरत गुवाहाटी जो संपूर्ण प्रवास झाला त्यात प्रकाश सुर्वे यांचं नाव होतं. बाकीचे ज्या आमदारांबद्दल जर आपण चर्चा पाहिली तर सुनील राऊत हे संजय राऊत यांचे भाऊ आहेत. त्यामुळे जर पाहिलं तर संजय राऊतांवर ठाकरेंच्या शिवसेनेची एक विशेष जबाबदारी आपण मागच्या अनेक वर्षांपासून पाहत आलो. त्यामुळे सुनील राऊत जे ते अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जोडलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढे जाऊन जर पाहिलं तर संजय पोतनीस जे तेही जे ते ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. आणि मग जर पुढे येऊन जर चेंबूरचा पट्टा पाहिला म्हणजे तिकडे जे प्रकाश पातरपेकर हे आमदार आहेत. आता सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर चेंबूर आणि ट्रॉम्बे हा भाग खूप कनेक्टिव्हिटी मध्ये, पण आमदार जो आहे चेंबूरचा स्टँडिंग आमदार तो ठाकरेंच्या अजय, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. या सगळ्या विषयीचे अपडेट पुन्हा एकदा तुमच्याकडून घेणार आहोत. मात्र तुर्तास या बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज. बेकायदा मुख्यमंत्री गद्दार उजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही, चालत नाही. एकनाथ शिंदेना दिली आहे.